गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू सर. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या. सर मी नांदेड इथून आली आहे. सब सिखन को हुकुम है गुरु मानियो गुरु ग्रंथ असे सांगणारे गुरु गोविंद सिंगजी, शिखांचे 10वे गुरु, यांच्या पावनभूमीतून म्हणजे नांदेड इथून मी आलेली आहे. सर माझं पदवीचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय इथून पूर्ण झालेलं आहे. माझं अपब्रिंगिंग जे आहे ते माझ्या वडिलांनी केलेलं आहे आणि माझा जो स्किल सेट आहे, माझे जे व्हॅल्यूज आहेत ते माझ्या वडिलांकडून मी घेतलेले आहेत. माझी आई आणि वडील दोघेही शिक्षक आहेत आणि कधी कधी मीही शिकवण्याचं काम करते. बीए कुठल्या सब्जेक्ट मध्ये गेलो तुम्ही? सर पॉलिटिकल सायन्स. ओके. ॲज अ पॉलिटिकल सायन्स स्टुडंट सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं? सर आता जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे, आपण बघतोय की खूप राजकीय म्हणजे अस्थिरता आहे आणि असं वाटतं मला सर जे आपलं राजकारण आहे ते आयडेंटिटी बेस्ड होत चाललंय, आयडियोलॉजी बेस्ड असण्यापेक्षा. हे एक सिंपल डिफरन्स मला वाटतोय, एवढं मी बोलू शकते सर. जर तुम्हाला 10 शेड्यूल मध्ये जे आता लूप होल्स आपल्याला दिसत आहेत, तर याच्यात जर तुम्हाला चेंजेस आणायचे असेल, तुम्ही त्या कमिटीचे चेअरमन आहात, तर तुम्ही काय चेंजेस आणाल? सर 10th शेड्यूल मध्ये मला कळू शकेल का, म्हणजे कुठला? 10 शेड्यूल आपलं कॉन्स्टिट्यूशनचं काय आहे? 10th शेड्यूल. ओके, मला ते समजलं नाही कारण 10th शेड्यूल मध्ये जर चेंजेस करायचे असतील तर सुरुवातीला जे आपल्या 2/3 जे म्हणजे जे ओपिनियन आहे 2/3 ते देत आहेत, तर मला असं वाटतं की 2/3 एका टप्प्यात असण्यापेक्षा आता जे झालं टप्प्याटप्प्याने, तर मला असं वाटतं की ते एकाच टप्प्यात जर झालं 2/3 तर तशी एक असायला हवी. आणि पक्षांतर बंदी ज्यांना लागू झालेली आहे त्यांना जी येणारी पुढील निवडणूक आहे तर त्याच्यासाठी तर पुढच्या निवडणुकीसाठी अपात्र करावं, हे मला लूपहोल्स वाटतात. आणि अजून एक लूपहोल म्हणजे असं वाटतं की जी काही नेते मंडळी आहेत जे पक्षांतराच्या कारणावरून अपात्र झालेले आहेत, त्यांना असं काहीतरी एक रूल्स, एक रेग्युलेशन्स लावून दिले पाहिजे, म्हणजे पक्षांतर होणार नाहीत सर. आणि 10th शेड्यूलचं अँटी डिफेक्शनचे जे पॉवर्स दिलेले ते विधानसभा अध्यक्षांकडे, तर ते त्यांच्याकडून काढून घेण्यात यावे का? सर मला असं वाटत नाही सर की त्यांच्याकडून काढून घेण्यात यावेत. सर कॉन्स्टिट्यूशनने त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. आता ते जोपर्यंत त्यांचा डिसिजन देतील त्यावर सुप्रीम कोर्टला त्यांच्यावरती परत रिव्ह्यू करण्याचा पण अधिकार आहे, तर मला असं वाटत नाही की सर काढून घ्यायला हवे. ओके. पॉलिटिकल सायन्स स्टुडंट म्हणूनच मला सांगा की येत्या लोकसभा इलेक्शन मध्ये कुठली पार्टी सत्तेत येईल नॅशनल लेवलला? सर दोन्ही पार्टी त्यांच्या दृष्टीने खूप चांगलं काम करत आहेत. कुठल्या दोन पार्टी? म्हणजे जे की आपण आता विरोधी पक्षात जे आपण आता बघतोय, काँग्रेस पार्टी असेल किंवा बीजेपी पार्टी असेल, प्रत्येकाचा मॅनिफेस्टो आहे, प्रत्येक पार्टीचा एक अजेंडा आहे सर. तर म्हणजे एक मी तर असं म्हणू शकेल की कुठली पार्टी येणार यापेक्षा कुठली पार्टी, लोकांचं जे जनमत आहे ते जर काय म्हणतात त्याला आपण फुलफिल करण्यासाठी जी पार्टी पण योग्य असेल ती पार्टी निवडून येईल सर. कुठला पॉलिटिशियन तुम्हाला आवडतो? सर मला पॉलिटिशियन असं म्हणाल तर म्हणजे तसं ॲज अ पॉलिटिशियन नाही, मी माझ्या वडिलांकडेच बघते ॲज अ म्हणजे पॉलिटिशियन म्हणून. ते पॉलिटिक्समध्ये जरी नसले तरी मला ते पॉलिटिशियन वाटतात सर. काय अशा क्वालिटीज मला त्यांच्यात आवडतात? सर त्यांच्यामध्ये वक्तृत्व आहे सर, सूत्रसंचालन करतात आणि त्यानंतर जी पण काही कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये ते एकदम धडाडीने नेतृत्व करतात. किंवा ते तिथे आमची जी शांतता समितीचे अध्यक्ष आहेत सर, आणि ते आमचे खाजगी शिकवणीचे आमचे क्लासेस पण चालतात सर. What is science in political science? Sir, science is a social science, we can say, in a political science, because in a political science, firstly we observe, then analyze, and then we give a result. So I think science is a social science in a political science. Okay. म्हणजे जे आपण काय म्हणतात त्याला, विज्ञान जे म्हणतो इतर फिजिक्स केमिस्ट्री ते सायन्स आणि यातल्या सायन्सचा काही संबंध नाही? मी सोशल सायन्स म्हणू शकेल सर, पॉलिटिकल सायन्स. तेच तर म्हणतो, सोशल सायन्स हा शब्द आहे, बरोबर आहे. सायन्स का वापरला जातो? That's what I was saying, sir. Because we firstly observe, then analyze it, and then we give a result. गोविंद सिंग कितवे धर्मगुरू होते? सर 10वे शिखांचे. तिथेच का ते थांबलं, पुढे का 11वे गुरु का? सर कारण त्यांनी असं सांगितलं की सब सिखण को हुकुम है गुरु मानियो गुरु ग्रंथ. ते देहधारी असे 10वे गुरु होते आणि त्यांचं जी गुरु परंपरा होती त्यांना कुठेतरी खंड पाडायचा होता. आणि गुरु गोविंद सिंगांनी पुढे जाऊन जे काही मुघलांसोबत आक्रमण झाले त्यानंतर त्यांचा देहांत जो आहे, त्यांचं परलोकगमन जे आहे ते नांदेड या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर जे गुरु ग्रंथ साहिब आहे तेच इथे अघाता साहिब म्हणून गुरुद्वाऱ्यामध्ये जे एक मेन पॉइंट आहे तिथे तो गुरु ग्रंथ साहिब ठेवलेला आहे.
सत्तेमध्ये सिंगल पार्टी जास्त प्रिफरेबल आहे का कोएलिशन असलं पाहिजे जास्त मला वाटतं? सर सिंगल पार्टी जास्त प्रिफरेबल आहे असं वाटतं. काय कारण? कारण सर कोयालिशन असेल तर प्रत्येकाला स्वतःची एक आयडेंटिटी जपण्याचं आपण बघतो आणि आयडेंटिटी जपण्यामुळं जे काही कॉन्फ्लिक्ट्स होतात त्याचं प्रमाण जास्त होतं. आणि सिंगल पार्टी असेल तर जे काही काय म्हणतात आपण मॅनिफेस्टो आहे त्यांचा ते चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी सिंगल पार्टीचा उपयोग होऊ शकतो. सिंगल पार्टीचे काही तोटे पण असतील? हो सर, सिंगल पार्टीचे निश्चितच तोटे पण आहेत. सिंगल पार्टीमुळे म्हणजे त्यांचं एक आयडिओलॉजी आहे, तीच आयडिओलॉजी ते परत पुट फॉरवर्ड करतात आणि त्याच दृष्टीने ते पुढे जाण्याचं प्रगती करण्याचं काम करतात. हे तोटे पण असू शकतात सर त्याचे. ओके, लीडर, तुमची लीडरची व्याख्या काय? लीडरची वन हू अंडरस्टँड द बेसिक नीड्स ऑफ द नीडी पीपल इज द लीडर. ओके, गृहिणी जी असते एखाद्या घरात, ठीक आहे, आता त्यांना ऑफिशियली ऍज अ प्रोफेशन म्हणून स्टेटस दिलं पाहिजे. ऍज अ प्रोफेशन म्हणून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे का गृहिणीची? सर गृहिणीची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी निश्चितच आहे सर. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या अंडर गृहिणी येते का? त्यांचं जे वर्क आहे ते कॅल्क्युलेट होत नाही सर. मी त्यांना हाऊसवाईफ म्हणण्यापेक्षा होम मेकर म्हणेन. कारण त्यांचं जे काही ते योगदान देतात ते पण एक वर्क आहे. ते कॅल्क्युलेट जरी होत नसलं तरी माझ्या दृष्टीने ते एक वर्क आहे आणि त्याला कुठेतरी एक सोशल स्टेटस भेटलं पाहिजे सर. ऑफिशियल स्टेटस दिलं पाहिजे का त्यांना प्रोफेशन म्हणून आणि त्यांना सरकारनं एक डेफिनेट अमाऊंट सुरू केली पाहिजे? काही राज्य सरकारांनी असं केलेलं आहे, म्हणजे गृहिणी म्हणून नाही पण एक महिला म्हणून काही म्हणजे असं केलं तर मला वाटतं की असं निश्चितच करायला पाहिजे. त्यांनी चांगला बदल म्हणून शकेल. नांदेडमध्ये विष्णुपुरी हा प्रकल्प आहे ना, तो काय धरण आहे, बंधारा आहे? सर तो विष्णुपुरी प्रकल्प जे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून तो तिथे बांधण्यात आलेला बंधारा पण म्हणू शकतो, एक प्रकल्प आहे सर विष्णुपुरी प्रकल्प. धरण आहे की बंधारा आहे? सर धरण आहे असं मी याला केस करू शकते, मला कन्फ्युज होत आहे सर. काय फरक असतो बंधारा आणि धरणामध्ये? सॉरी सर, म्हणायचं होतं काय. पण त्याचा फायदा होतो काही? हो सर, निश्चितच फायदा होतो सर. नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आहेत सर, जसे की लोहा आहे, कंधार आहे, त्यानंतर देगलूर आहे आणि त्याच्यानंतर ही कंधार लोहा तालुक्यामधल्या ज्या काही जे तालुके आहेत त्यांना ते विष्णुपुरी प्रकल्पाचा खूप फायदा होतोय सर. ओके, त्यातनं वीज निर्मिती होते? वीज निर्मिती नाही होत सर. का नाही केली जात? सर सॉरी सर, त्याविषयी मला अच्छा, हॉटेल इथे मंदिर आहे का? हो सर, हॉटेल इथे मंदिर आहे. कुठलं मंदिर, कसं मंदिर आहे? सर सिद्धेश्वराचं मंदिर आहे हॉटेलला, देगलूर तालुक्यामध्ये आहे. ज्याप्रमाणे अजिंठा वेरूळचं जे जगप्रसिद्ध लेणं आहे त्याचंच एक रूप म्हणून आपण नांदेडमध्ये हॉटेल हे पाहू शकतो सर. पण ते पर्यटकाच्या ह्याच्यावर असं मेन हे नाही आलंय, म्हणजे पर्यटनाच्या ह्याच्यावर नाही येते. सर पर्यटनाच्या ह्याच्यावरती नाही आहे, कारण नांदेड जिल्ह्याचं जे सेंटर आहे ते गुरुद्वारा असेल किंवा बाकी गोष्टी असेल त्याकडे ते आकर्षित झालेलं आहे. देगलूर सारख्या ठिकाणी बहुतेक कनेक्टिव्हिटीचा इश्यू असू शकतो सर, त्यामुळे ते पर्यटनाच्या यादीमध्ये. सचखंड गुरुद्वारा का नाव आहे? सचखंड असं म्हणतात ना गुरुद्वारा? सचखंड सर, सचखंड म्हणजे सत्याची भूमी म्हणून सचखंड असं नाव पडलेलं आहे सर. 5 तख्त आहेत, 5 तख्तापैकी 1 तख्त हे नांदेडला आहे, 3 तख्त हे पंजाबला आहे, 1 तख्त आणि 1 तख्त आहे जो सचखंड गुरुद्वारा अबचलनगर. अबचलनगर म्हणजे असं स्थिर असं शहर त्यांच्या दृष्टिकोनातून आहे, त्यामुळे ते सचखंड असं नाव. पण असं काम आहे ते काम इथे सत्य आहे तर मग पंजाब मध्ये सत्य नाहीये म्हणजे? सर तिथेही सत्य आहे सर, पण ते सचखंड हे नाव देण्याचं मला हे कारण वाटतं सर की सत्याची भूमी. ओके, डबल इंजिन सरकार कशी आयडिया तुम्हाला कशी वाटते? सर म्हणजे तसं पाहायला गेलं डबल इंजिन सरकार तर राजकीय स्थित्यंतरी खूप आहेत सर, त्याच्यानंतर मतभेद पण खूप आहेत, त्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी पण डिफरंट आहे, प्रत्येक जण आयडेंटिटीसाठी संघर्ष करतोय. तर मला हे तुम्हाला डबल इंजिनचा अर्थ माहिती आहे का? तो माझ्या अर्थाने मी असा घेतला डबल इंजिन सरकार म्हणजे की युतीचं सरकार सर. नाही, सॉरी सर, मी याविषयी माहिती करतो. केंद्र आणि राज्यामध्ये एकच सरकार असणं त्याला डबल इंजिन सरकार म्हणतात. मग तसं असलं पाहिजे का? सर केंद्र आणि राज्यामध्ये जर एकच सरकार असेल तर जे स्थानिक प्रश्न आहेत ते स्थानिक प्रश्न कुठेतरी बाजूला सरला जाऊन जे केंद्राचे प्रश्न आहेत ते केंद्राच्या प्रश्नाला कुठेतरी हे राज्य सरकार पुढे करू पाहत आहे, अशी परिस्थिती पण निर्माण होऊ शकते सर. नाही, मग तुमचं मत काय आहे? डबल इंजिन ही कल्पना चांगली की नाहीये? सर माझं मत असं आहे का डबल इंजिन सरकार असण्यापेक्षा प्रत्येक राज्याला त्या राज्याच्या ज्या नीड्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तिथे ते सरकार आलं पाहिजे, म्हणजे स्थानिक प्रश्न हे चांगल्या रीतीने सोडवले जातात. म्हणजे मग वेगळं सरकार आलं पाहिजे, म्हणजे केंद्रात सरकार वेगळं असलं पाहिजे, राज्यात वेगळं असलं पाहिजे, बरोबर ना? त्या राज्यातली जी जनता आहे त्या जनतेच्या नीड्स नुसार तिथे सरकार असलं पाहिजे सर, असं माझं मत आहे.
बरं ठीक आहे. फर्ग्युसनचे पहिले म्हणजे डी सोसायटी जी आहे त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? सर वामन श्रीराम आपटे. ते प्रिन्सिपल होते की अध्यक्ष होते? सर वामन श्रीराम आपटे हे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य होते. प्रिन्सिपल होते आणि DES चे शाहू महाराज होते सर. शाहू महाराज का होते? सॉरी सर. अच्छा. फर्ग्युसन कोण होते? सर जेम्स फर्ग्युसन हे त्या तत्कालीन बॉम्बे गव्हर्नर होते, जे की फर्स्ट पॅट्रॉन होते, ज्यांनी 1200 रुपीजची देणगी दिली होती कॉलेजला आणि त्यांच्या देणगीमधून आणि जमीन कोणाकडे घेतली? जमीन शिरोळी यांच्याकडून घेतली. हे शिरोळे कोण आहेत? सॉरी सर, त्याविषयी मला idea नाही. अच्छा. तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक चेंज सुचवायची असेल तर काय सुचवा? सर कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक चेंज सुचायचा असेल तर महिलांसाठी अजून काही योजना असतील किंवा महिलांप्रती अजून जर काही अशा आर्टिकल्स टाकता येत असतील किंवा म्हणजे असा चेंज, मला फक्त महिलांच्या प्रती माझा एक दृष्टिकोन असेल. ओके. फर्ग्युसन कॉलेजचे नाव बदलावे का? एक कॉलोनियल लिगसीचं आपण नाव ठेवलंय, अजूनही ते सुरू आहे, नाव चेंज करावं का फर्ग्युसनचं? सर फर्ग्युसनचं नाव मला तरी वाटत नाही की बदलायला हवं, कारण ही वॉज फर्स्ट पॅट्रॉन, तर त्यांच्यासाठी आपण ते नाव दिलेलं आहे. शाहू महाराजांनी किंवा इतर शिरोळेंनी पण मदत केलेली होती. हा सर आता बरोबर आपण आहे. चेंज करून ते ठेवू शकतो. सर मग तसं खूप कॉन्फ्लिक्ट होतील सर, खूप असे महाविद्यालय आहेत ज्यांची नाव आहेत, प्रत्येक जण मागणी करेल सर, त्यापैकी मला वाटतं की फर्ग्युसन नाव आहे ठीक आहे. ठीक आहे. स्मिता.